गुड इव्हनिंग फायटर्स. चला ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग. छोटे फायटर्स, इंग्रजी माध्यम, इंग्लिश मीडियम. वा वा वा, चला चला, आले आले. हा, टाइमलाच लगेच 1 मिनिट झाला की आपला क्लास सुरू झाला पाहिजे. बघा टाइम काय आपला 5:30 ते 6:30. मग 5:30ला आपण करेक्ट हजर राहायला पाहिजे. ओके, बाकीच्यांनी पण. चला, इंग्रजी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा क्लास हा सकाळी होतो 7:15 ते 8:15. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी, 4th स्टँडर्डचे स्टुडंट जे असतील त्या सर्व स्टुडंटसाठी आपला म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या स्टुडंटसाठी सायंकाळी 5:30 ते 6:30ला क्लास असतो. ओके, आपण मुलांच्या शाळेच्या टायमिंगमुळे, कारण शाळा सुरू झाल्या ना आता, तर तो टाइम आपण काय केलेला आहे, इव्हिनिंगला ठेवलेला आहे. ओके, चला बर. आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी नवीन आहेत बघा. म्हणजे काल आणि आज या 2 दिवसामध्ये बऱ्याच जणांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. कारण आता सगळेजण शैक्षणिक मार्गाला आले, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या. आता आपल्याला सगळ्यांना आता अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास केल्याच्या नंतर वर्ष संपलं की पुन्हा सुट्ट्या एन्जॉय करायच्यात, बरोबर आहे की नाही, हॉलिडेज. पण आता शाळा सुरू झाल्यात काही जणांच्या 15 तारखेला सुरू होत आहे, बरोबर आहे ना. यस, त्यामुळे आता सर्वांनी काय केले, थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दिले. म्हणून काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये ऍडमिशन खूप झालेत बाळांनो, राईट. त्याच्यामुळं आता आपल्याला टायमिंग आपला वर्षभर हाच असेल, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. शेवटच्या आपल्या परीक्षेपर्यंत, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेपर्यंत आपला हाच टायमिंग असेल, त्याच्यामुळे हा बदलणार नाही. ओके, आता महत्वाचं काय आहे की आता आपण सगळे इंग्रजी माध्यमामधले स्टुडंट आहे, बरोबर आहे. इंग्लिश मीडियम मध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये आपण स्कॉलरशिपची तयारी करतोय. तर याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की बाबा मला या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये माहीत नाही, तर त्यांनी मला लगेच कमेंट करायचं, मी तुम्हाला तो मराठीमध्ये लिहून देईन. तसं बोलताना मी बायलँग्वेज बोलणार आहे. म्हणजे काय, नोट आपण लिहिताना इंग्लिशमध्ये, क्वेश्चन आपले इंग्लिशमध्ये, टोटल इंग्लिशमध्ये असेल. पण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट त्यातली अंडरस्टँड होत नाहीये, तर त्यावेळेस ती नोट करून घ्यायची. का, कारण मी दोन्ही लँग्वेजमध्ये बोलणार आहे. ओके, यस, चला मग या आता सुरू करूयात. बघा बर, तत्पूर्वी आता सर्वांना एक विनंती आहे की आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची जी ॲपची लिंक असेल, ती ॲपची लिंक असो, ग्रुपची लिंक असो, व्हॉट्सॲप ग्रुपची, किंवा आपल्या व्हिडिओची लिंक असो, ही तुमचे जेवढे मित्र आहेत त्या सर्वांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचे. त्या सर्वांपर्यंत ही पोहोचली पाहिजे. बघा, ही तुमची जिम्मेदारी. ओके, आणि सर्वांना सांगा, आता शाळा सुरू झाली, शाळेचे जे मित्र असतील त्यांनाही सांगा आता रेग्युलर क्लास सुरू झालाय म्हणा. ओके, बेसिक पण फार महत्वाचं आहे बरं बाळांनो, बेसिक पण फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटत असेल बेसिक काय, हा पुन्हा घेणार आपण चॅप्टरमध्ये त्या चॅप्टरचं, ती गोष्ट वेगळी. पण अगोदरच क्लिअर झालं तर तेव्हा उलट समजायला सोपं जातं ना. म्हणून आपण काय करतोय, अगोदरच बेसिक क्लिअर करतोय. ओके, यस, चला. हा, जे विद्यार्थी यूट्यूब चॅनलवरती आपलं हे लेक्चर अटेंड करत असतील तर त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं, लाईक करणं गरजेचं आहे बाळांनो. त्यांनी लाईक करा आणि शक्य झालं तर शेअर पण करा. ओके, यस, चला. आता आपण या आठवड्यातलं आपलं पहिलं लेक्चर आहे. मागचे 3 लेक्चर कोणाचे झाले, आदरणीय सुंबे सरांचे झाले, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिशचा बराचसा पार्ट कव्हर केला, बरोबर आहे. बरं, मग आज आपलं हे पहिलं लेक्चर आहे या आठवड्यातलं. तर मागच्या लेक्चरमध्ये काय झाले, थोडंसं एक 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटापर्यंत त्याचं रिव्हिजन करूत आणि मग आपण पुढे जाऊ. आलं लक्षात? ओके, चला. बरं, आता मागच्या लेक्चरचा, मागील लेक्चरमध्ये, प्रिव्हियस क्लासमध्ये, ओके, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण काय स्टडी केलं होतं, तर बेसिक ऑफ जॉमेट्री पार्ट 1 हा पार्ट स्टडी केला ना. बेसिक ऑफ जॉमेट्री पार्ट 1, राईट. बेसिक ऑफ जॉमेट्री पार्ट 1 हा आपण स्टडी केलता, बरोबर आहे की नाही. यस, मग याच्यामध्ये बघा आता आपण काय काय स्टडी केलं. सगळ्यात पहिले बिंदू, ज्याला आपण काय म्हणतो, पॉइंट. बिंदू, पॉइंट. पॉइंट म्हणजे काय, हा पहिला पॉइंट होता आपला ह्या लेक्चरचा. पॉइंट म्हणजे काय, हाच पहिला पॉइंट होता आपला, बरोबर आहे. सोपं. पॉइंट म्हणजे काय, अरे पॉइंट म्हणजे असा एक काढलेला आपण एका अणकुचीदार म्हणजे पेनच्या व्हेरी फाईन टिप, म्हणजे काय, पेन सारखा एखादं हे असेल तर त्यांनी आपल्या पेपरवरती काढलेला हा डॉट म्हणजे काय,
पॉईंट असतो. तुम्ही म्हणसाल सर या पॉईंटचा यूज काय आहे, तर पॉईंटचा यूज तुम्हाला व्हर्टायसेस असतील ते दाखवण्यासाठी होतो. काही पॉईंट समजा तुम्हाला कोलिनियर, जाऊ द्या कोलिनियर तर आपल्याला नाही कळणार, आपल्याला तो पार्ट नाही आहे सध्या, आपल्याला साधा साधा बेसिकचा पार्ट आहे. समजा ही लाईन आहे, या लाईनवरती काही बिंदू येतं, मग हे पॉईंटच झाले ना. मग तुम्हाला वाटलं नाही बा मग हे तर बाहेर आहे है ना, आर एम हे पॉईंट बाहेर आहेत, मग यांना एक्सटेरियर पॉईंट म्हणतात, बाहेरचे बिंदू. काय म्हणायचं, बाहेरचे बिंदू. मग हे असं दाखवण्यासाठी बाळांनो आपल्याला पॉईंटची गरज असते, म्हणून आपण काय करतो, पॉईंट स्टडी करतो. राईट, म्हणून आपण काय करतो, पॉईंट स्टडी करतो. एकच मिनिट हा, आपण मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आलो होतो बहुतेक. यस, बघा बरं इथपर्यंत आलतो. कुठपर्यंत, मला वाटतंय टाइप्स ऑफ अँगल पर्यंत आलतो. अँगल आपल्या सिलेबसमध्ये आहेत ना. चला मग हे पॉईंट झालं. पॉईंट नंतर आपण काय स्टडी केलं, आपण स्टडी केलं लाईन सेगमेंट. काय स्टडी केलं बाळांनो, लाईन सेगमेंट, रेषाखंड, लाईन सेगमेंट. ओके, कारण आपल्याला सिलेबसमध्ये पॅरलल लाईन आहेत, परपेंडिक्युलर लाईन आहेत. मग पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन सिलेबसमध्ये जर असतील तर आपल्याला लाईन नेमकं काय हे तर माहीत पाहिजे, है की नाही. लाईन सेगमेंट काय असतं हे तर माहीत पाहिजे. बरं, मग लाईन सेगमेंट काय होतं बाळांनो, एक अशी खूप मोठी आपण लाईन घेतली. लाईन म्हणजे काय, त्याच्या दोन्ही टोकाला ॲरो असतात, आणि जेव्हा दोन्ही टोकाला ॲरो असतो तर त्या ॲरोचं म्हणणं असं असतंय, काय त्या ॲरोचं म्हणणं असं असतंय की लांबी त्याची काय आहे, इकडे पण तिकडे पण अप टू इन्फायनाईट आहे. म्हणजे काय, अशी तुम्ही कितीही लांबी त्याची वाढवू शकता, कितीही लांबी असू शकते, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, आलं लक्षात, असं त्याचं म्हणणं आहे. बरं, मग आता या आपली हेडिंग काय, लाईन सेगमेंट आहे. लाईन आहे का, नाही, लाईन सेगमेंट आहे. सेगमेंट म्हणजे तुकडा. मग मी काय केलं, ह्या लाईनचा छोटासा पार्ट घेतला बाळांनो, एवढाच. काय घेतला, या लाईनचा एक छोटासा पार्ट घेतला. ठीक आहे, आलं लक्षात, या लाईनचा एक छोटासा हा पार्ट घेतला. बर, मग आता हे जो पार्ट आहे ना, या पार्टला नाव दिलं इकडच्या बिंदूला आणि इकडच्या पॉइंटला ए आणि बी. मग तो लिमिटेड झाला की नाही, लिमिटेड झाला, एवढाच झाला ना. तो अनलिमिटेड आहे का, नाही. ॲरो आहे का, कुठं नाही आहे. मग आपण एखाद्या लाईनचा जर तुकडा असेल तर त्याला म्हणायचं लाईन सेगमेंट. इट इज अन पीस ऑफ लाईन, है ना, विच हॅज टू एंड पॉइंट. म्हणजे काय, याला दोन एंड पॉइंट आहेत बघा, इकडं आणि इकडं, याला दोन एंड पॉइंट आहेत. राईट, याला दोन एंड पॉइंट आहेत. बर, मग आता हे दोन एंड पॉइंट बघा, हे दोन एंड पॉइंट. आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की ही जी लाईन आहे, या महत्वाचे दोनच पॉइंट हा, या दोन्ही लाईनच्या दोन्ही टोकाला एंड पॉइंट असल्यामुळे ही अनलिमिटेड लेंथ आहे का, नाही, लिमिटेड लेंथ आहे, मर्यादित लांबी आहे. ओके, लिमिटेड लेंथ आहे, अनलिमिटेड नाही आहे. का, कारण आपल्याला एंड पॉइंट काय सांगतं, बा इथं संपली ही लाईन, इकडून इकडं हे संपलं इथं. मग ते संपलं म्हणल्यानं त्याला बाउंडेड एरिया आला बाळांनो, बाउंडेड आलं, बाउंडेशन आलं. ओके, मग हा एवढाच पार्ट असेल तुमचा त्या लाईन सेगमेंटचा. हे झालं लाईन. त्याच्यानंतर आपण स्टडी केलं लाईन काय असतं. काय, लाईन काय स्टडी केलं, लाईन काय असतं, बरोबर आहे ना. यस, बर, मग आता नेमकं हे लाईन काय असतं बरं, पहा बरं, नेमकं हे लाईन काय आहे. चला, आता हे लाईन काय आहे बघा. लाईन म्हणजे काय की आपण आताच बघितलं, दोन्ही साईडला ॲरो असते आणि ॲरोचं मिनिंग असतं काय की बाबा अनलिमिटेड लेंथ असते, इन्फायनाईट लेंथ असते. ओके, मग याला एंड पॉइंट असतो का, देअर इज अ नो एंड पॉइंट. याला एंड पॉइंट दोन, याला एंड पॉइंट नो, एंड पॉइंट नाही आहे. ओके, म्हणजे लाईनीला एंड पॉइंट नसतात. बस एक महत्वाचं, अनलिमिटेड लेंथ असते. हे तुम्ही दाखवताना काय दाखवता माहितीये, लाईन ए बी. जेव्हा तुम्ही लाईन शब्द लिहिलाय पण पुढे ए बी लिहिलंय बाळांनो, तर ते ए बी काय असतं माहितीये, त्याचे एंड पॉइंट असतात. म्हणजे काय, लिमिटेड एरिया, त्याचे एंड पॉइंट. यस, ओके, त्याला म्हणतो आपण लाईन ए बी. आणि याला काय असते बाळांनो, एक स्मॉल अल्फाबेट असतं आणि लिहिताना काय लिहितो माहितीये, लाईन यल असं लिहितो, लाईन यल असं लिहितो.
हा आहे तुमच्या लाईन सेगमेंट आणि लाईन मधला डिफरन्स. ओके, याच्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो बाळांनो, आणि जो महत्वाचा पार्ट आपल्या सिलेबसमध्ये दिलाय तो म्हणजे पॅरलल लाईन स्टडी केला. आपण काय स्टडी केला? पॅरलल लाईन, समांतर रेषा, पॅरलल लाईन. ओके, आता पॅरलल लाईन म्हणजे काय? व्हेन टू कोप्लेनर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर देन इट इज सेड टू बी अ पॅरलल लाईन. म्हणजे काय बाळांनो, तुम्हाला मी प्लेन सांगितलं काय असतं. प्लेन म्हणजे एक सपाट पृष्ठभाग, त्याला प्लेन म्हणायचं. मग तो काहीही असू शकतो. म्हणजे काय? असाही असू शकतो, असाही असू शकतो, असाही असू शकतो, असाही असू शकतो, पण तो काय पाहिजे? एकदम प्लेन पाहिजे, फ्लॅट पाहिजे, त्याला म्हणतो आपण प्लेन. ओके, मग आता पहा, याची डेफिनेशन लिहितो मी. व्हेन टू कोप्लेनर, बाळांनो कोप्लेनर म्हणजे काय? एकाच प्लेन मध्ये असणारे. काय? कोप्लेनर म्हणजे काय? एकाच प्लेन मध्ये असलेले, राईट. मग व्हेन टू कोप्लेनर लाईन्स, बघा आपल्या सिलेबसमध्ये फक्त पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन एवढाच दिलेला आहे बाळांनो पार्ट, आपल्याला डिटेल याच्यामध्ये नाही. ओके, ट्रायंगल मध्ये सुद्धा ट्रायंगल काय असतं एवढंच एक माहित पाहिजे. मग आपण त्याच्या पुढं थोडंसं आयसोस्कल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल, सॉरी, त्याच्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल, हे जे आहे ना एवढं आपण नोट करणार आहे. ठीक आहे, यस. हां, म्हणजे बेसिक बेसिक तेवढं, आपल्याला डिटेलमध्ये बाकी काहीही नाही याचं. ओके, पहा, व्हेन टू कोप्लेनर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट, not intersect to each other, then it is said to be, एक मिनिट, एकच मिनिट. आले का? बघा, वेन टू कोप्लेनर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर देन इट इज सेड टू बी पॅरलल लाईन्स. म्हणजे काय बाळांनो, ज्या लाईन्स कधीच एकमेकांना क्रॉस करत नाहीत त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात थोडक्यात. ओके, पहा कशा, समजा आपण हे असं घेतलंय एक प्लेन. ओके, एक लाईन अशी चालली, दुसरी लाईन अशी चालली, ह्या कधी एकमेकांना क्रॉस होतील का? कितीही तुम्ही एक्सटेंड केल्या पुढे तरी कधीही त्या क्रॉस होणार नाहीत, कितीही एक्सटेंड करा, बरोबर आहे. मग जर त्या एक्सटेंड केल्यानंतर क्रॉस होत नसतील तर त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन. ओके, आणि परपेंडिक्युलर लाईनचं काय मिनिंग आहे बाळांनो? परपेंडिक्युलर लाईन, कोणसा कुलर? परपेंडिक्युलर लाईन्स. ओके, पहा, तर परपेंडिक्युलर म्हणजे काय तर की व्हेन टू कोप्लेनर लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर ॲट अन अँगल ऑफ राईट अँगल. ओके, व्हेन, बघा, व्हेन टू कोप्लेनर, आता लगेच आपण जाणार आहे जिथपर्यंत आलो होतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. व्हेन टू कोप्लेनर लाईन्स, व्हेन टू कोप्लेनर लाईन्स आर intersect each other at an angle of 90 degree.
ओके, देन इट इज सेड टू बी अ परपेंडिक्युलर लाईन, असा असते बाळांनो. राईट. ओके, हा आपण पार्ट मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेला होता. तर हा एक पार्ट होता. पॅरलल लाईन्स कसं दाखवतात पहा. ए बी पॅरलल बी सी, सॉरी ए बी पॅरलल सी डी असं काहीतरी असतंय. दुसरं परपेंडिक्युलर ए बी परपेंडिक्युलर पी क्यू, हे परपेंडिक्युलरचं साईन. आलं लक्षात. ओके, चला इथपर्यंत आपण हे टोटल क्लिअर केलेला होता. याच्या पुढेही थोडंसं अजून गेलो होतो. चला 1 मिनिटात ते क्लिअर करू आणि मग आपण जिथं होतो तिथं लिहायला स्टार्ट करूयात. ओके, चला या बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय होता, तर याच्या पुढचा पार्ट होता बाळांनो रेज. काय रेज आपण स्टडी केलं, ज्याला आपण किरण म्हणतो. बरोबर आहे. लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट, लाईन हॅज नो एंड पॉइंट अँड रे हॅज वन एंड पॉइंट अँड अदर साइड देर इज अन इन्फायनाइट लेंथ अँड अदर साइड देर इज अन इन्फायनाइट लेंथ. ओके, यस. चलो बघा, मग आता हा रे तुमचा असा दाखवतो आपण. काय म्हणतो, हे ओरिजिन पॉइंट असतो, हा बी म्हणायचं, तर रे ओ बी. ओके, आणि जर एक रे असा असेल आणि दुसरा रे असा असेल तर याला म्हणायचं 180 डिग्री मध्ये असतील समजा, तर याला म्हणायचं अपोजिट रे. ओके, अपोजिट रे. बर, मग आता या रे पासून 2 रे घेतले आपण, 2 रेज. पाहता 2 रेज नॉन कोलिनियर 2 रेज म्हणजे काय, नॉन कोलिनियर म्हणजे काय, एका सरळ एका दिशेत न जाणारे, एक इकडे चाललाय एक इकडे चाललाय, याला म्हणायचं नॉन कोलिनियर. ओके, नॉन कोलिनियर रेज बघा, नॉन कोलिनियर रेज मेक्स अन अँगल विथ कॉमन ओरिजिन, मेक्स अन अँगल ॲट द ओरिजिन. म्हणजे या ओरिजिन जवळ काय करतात, ते अँगल फॉर्म करतात. बरोबर आहे. मग हा जो तुमचा अँगल फॉर्म होतोय हा, तर याला म्हणायचं कोन, अँगल. राईट. म्हणजे आपली पुढची हेडिंग काय होती, अँगल. राईट, अँगल. वेन टू कोप्लेनर रेज आर इन नॉन कोलिनियर डायरेक्शन मेक्स अन अँगल विथ ओरिजिन, आणि तो अँगल म्हणजे हा असतो. आलं लक्षात. ओके, मग आपण आता हा अँगल पर्यंत आलो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ अँगल पण आपण क्लिअर केलं. त्याच्यामधला पहिला टाइप आपण स्टडी केला होता, ज्याचं नाव होतं राईट अँगल. काय होतं बाळांनो, राईट अँगल. त्याचं नाव होतं बघा राईट अँगल. यस. मग राईट अँगल कोणाला म्हणायचं, इफ अँगल ऑफ मेजर इज एक्झॅक्ट 90 डिग्री देन इट इज कॉल्ड राईट अँगल. राईट अँगलची डायग्राम अशी काढली होती बाळांनो आपण, हा इकडे इथे 90 डिग्रीचा अँगल, ह्याला म्हणतो आपण राईट अँगल. आलं लक्षात. ओके, यस. बर, आपण थोडंसं पुढे गेलो, अजून सेकंड टाइप बघितला याचा, ते म्हणजे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल बघा, आता ॲक्यूट अँगलची डेफिनेशन लिहिताना थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही लेस दॅन 90 डिग्री मीन्स ॲक्यूट अँगल. तर काय म्हणायचं पहा, व्हेन अँगल ऑफ मेजर इज गिवन ग्रेटर दॅन, वाटल्यास पूर्ण लिहितो ते मी, ग्रेटर दॅन 0 डिग्री, ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री, ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री असा असेल तर त्याला आपण काय म्हटलं, ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. मग हे अँगल आपण असा दाखवू शकतो. राईट, ॲक्यूट अँगल. मग हा अँगल समजा हा 35 डिग्री असेल तर काय झाला, ॲक्यूट अँगल झाला. यस. ओके, अशा पद्धतीनं आपण ॲक्यूट अँगल, त्याच्यानंतर राईट अँगल 2 कव्हर केले होते. याच्यानंतर ऑप्टिव्ज अँगल आपला स्टार्टिंग पॉईंट होता. ओके, म्हणजे मागच्या लेक्चरचा एंड पॉईंट होता ऑप्टिव्ज अँगल. आता हेडिंग लिहा बाळांनो, ऑप्टिव्ज अँगल. थर्ड टाइप बघा, टाइप थर्ड, ऑप्टिव्ज अँगल. ऑप्टिव्ज अँगल, ठीक आहे. आता ऑप्टिव्ज अँगल म्हणजे विशाल कोन मराठीमध्ये म्हणतात त्याला. हा, हाऊ टू एक्सप्लेन ऑप्टिव्ज अँगल, इफ अँगल ऑफ मेजर, पहा, इफ angle of measure, if angle of measure is greater than 90 degree, बघा, greater than 90 degree but less than
180 डिग्री, then it is said to be ऑप्टिव्ज अँगल. बाळांनो रेंज लक्षात ठेवायची हा आपल्याला. ऑप्टिव्ज अँगल, देन इट इज सेड टू बी अ ऑप्टिव्ज अँगल. राईट, ओके. बर, आता याच्यामध्ये आपल्याला याची डायग्राम काढायची. पहा आता, ग्रेटर दॅन किती पाहिजे 90 डिग्री आणि लेस दॅन 180 डिग्री. मग हा असा होईल का बघा. हा समजा मी 128 डिग्री काहीतरी घेतला असं समजा, तर हा तुमचा काय झाला बघा, ऑप्टिव्ज अँगल. राईट, ऑप्टिव्ज अँगल, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला दुसरा स्टडी करायचा, तो म्हणजे रिफ्लेक्स अँगल. तुम्हाला एक एक नोट करायचंय. चला फास्ट नोट करा. हा, सर्वांनी फास्ट नोट करायचं. चला, झालं का नोट करणं? येस ऑर नो? यस, ओके. पहा आता, सर्वांचं झालं का नोट करणं? सर्वांचं नोट करणं झालं का? बर, आता याच्यानंतर आपण पुढचा जो टाईप स्टडी केला, ज्याचं नाव होतं रिफ्लेक्स अँगल. काय नाव होतं? मला वाटतंय 4 नंबर है ना, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल, बरोबर आहे. यस, रिफ्लेक्स अँगल. चला, आता ह्या रिफ्लेक्स अँगलचं म्हणणं काय पहा. इफ अँगल ऑफ मेजर, म्हणजे कोण बाळांनो त्याचा, अँगल ऑफ मेजर इज ग्रेटर दॅन 180 डिग्री but greater than 180 degree but less than 360 degree, then it is said to be रिफ्लेक्स अँगल. महत्वाचं आहे बाळांनो, हे आपल्याला स्कूल लेवलच्या सिलेबसमध्ये बाळांनो ॲक्यूट, ऑप्टिव्स अँड राईट अँगल एवढेच दिलेले आहेत. परंतु ॲज अ स्कॉलरशिप किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑल अँगल्स आर इम्पॉर्टंट. ओके, देन इट इज सेड टू बी अ रिफ्लेक्स अँगल. व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ दिस? पहा, समजा आपण इथं काढू डायग्राम. पहा, हे असा आहे तुमचा. ओके, बर, मग आता मी जर समजा असा काढला असता, असा एवढा, तर हा काय झाला असता? 180 डिग्री झाला असता. पण याच्यापेक्षा जास्त म्हटलंय त्यानं, मग याच्यापेक्षा जास्त म्हटल्यानं मी असा लिहितो इकडे. हा असा. मग हा जो अँगल आहे समजा आला म्हणून 220 डिग्री, तर तो 180 डिग्री पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. मग हा 220 डिग्री, याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. काय म्हणायचं? रिफ्लेक्स अँगल. ओके, चलो, येस ऑर नो? यस. चला, रिफ्लेक्स अँगल कळालं. बर, आता पुढे जाऊत आपण अजून. याच्यानंतर अजून एक प्रकार पडतो अँगलचा, ज्याचं नाव आहे बाळांनो स्ट्रेट अँगल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रेट अँगल? 5th नंबर. स्ट्रेट अँगल. चला, स्ट्रेट अँगल बघा. स्ट्रेट अँगल, आता हा काय मिनिंग आहे बघा. इफ अँगल ऑफ मेजर, काय म्हणतोय? इफ अँगल ऑफ मेजर, इफ अँगल ऑफ मेजर इज पाहता, स्ट्रेट अँगलची गोष्ट करते. इफ अँगल ऑफ मेजर इज इक्वल टू, म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो? एकच कुठला तरी डिजिट असेल.
हा इक्वल टू 180 डिग्री, देन इट इज known as straight angle. Then it is known as straight angle. Straight angle. Then it is known as straight angle. आलं लक्षात? स्ट्रेट अँगल काय असतं? ओके चला बर, मग आता याची डायग्राम बघा. एक जर समजा असा इकडे हे असेल तर दुसरा हा, म्हणजे हा जो अँगल असतो ना याला म्हणायचं 180 डिग्री, आणि 180 डिग्री जेव्हा असतो त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. राईट, हे नोट करायचे ना बाळांनो, मागच्या लेक्चरमध्ये हे पाठ झालेला नाही आपला. स्ट्रेट अँगल झालं का? ओके बर, आता लास्टवाला नाही, 2 राहिलेत. 6 नंबर बघा, 6 नंबरचा अँगल कुठल्या प्रकारचा आहे? त्याला आपण म्हणू शकतो झिरो अँगल. काय म्हणायचं? झिरो अँगल. बघा आता बाळांनो हे थोडंसं समजून घ्या. झिरो अँगल काय असेल बरे? ह्याच्या नावातच आहे, इफ अँगल ऑफ मेजर is 0 degree, then it is called zero angle. काय म्हणायचं त्याला? झिरो अँगल म्हणायचं. then it is called zero angle. राईट, ओके पहा आता. समजा इथे डायग्राम काढतो. हा असा असेल, हा समजा, ठीक आहे. पहा आता, हा 90 डिग्री अँगल आहे. किती आहे? 90 डिग्री. मी काय केलं, याला इथला असा कमी 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 करत आलो आणि असा आलो. हा काय झाला? 10 डिग्री. परत कमी केला, हा काय झाला? 5 डिग्री. परत कमी केला, हा काय झाला? 1 डिग्री. आणि मी जर एक्झॅक्ट या लाईनवरच आणलं त्या दोघांनाही, तर काय होतं ते? 0 डिग्री. काय होतं? 0 डिग्री. मग आपण 0 डिग्रीची लाईन पहा काय घेणार. एक तुमचा असा आहे, दुसरा सुद्धा याच्यावरती एक्झॅक्ट असा असेल, तेव्हा याला आपण म्हणू शकतो 0 डिग्री. 360 डिग्रीची पण सेम डायग्राम येते. जेव्हा तुम्ही इंटरनल साईडनं त्याला इनर अँगल काउंट करता 0 डिग्री, तेव्हा तो एक्सटर्नल अँगल असतो 360 डिग्री. आलं लक्षात? पहा आता मी तुम्हाला इकडे दुसरी डायग्राम काढून देईन. 0 अँगल झालं. आता आपण एक लास्ट वाला आहे ज्याचं नाव आहे कंप्लीट अँगल. काय नाव आहे? कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. पहा, 0 अँगल, त्याच्यानंतर काय? कंप्लीट अँगल. बरोबर आहे. बर, आता याच्यामध्ये पहा, इफ अँगल ऑफ मेजर इज 360 डिग्री. अँगल ऑफ मेजर is 360 degree. If angle of measure is 360 degree, if angle of measure is 360 degree, then it is known as, directly complete angle. ह्याला काय म्हणतात? complete angle. बर, आता याची डायग्राम बघा काय असेल. पाहता, समजा हा असा असेल, तर दुसरा असा असेल तर 180 डिग्री. पण जर हा असा काउंट केला ना आपण, म्हणजे दुसरी लाईन पण याच्यावरतीच अशी असेल, जसं हे आहे तसंच हे आहे, पण तो इनर काउंट केला तर तसा येतो. हा एक्सटर्नली काउंट केला तर हा अँगल तुमचा 360 डिग्री येतो, आणि याला म्हणतात कंप्लीट अँगल. इट इज नोन ॲज कंप्लीट अँगल. कळलं का? इट इज नोन ॲज कंप्लीट अँगल. चला, कंप्लीट झालं का? बोला. झालं. इथे आपले टाइप्स ऑफ अँगल कंप्लीट झाले. आता अँगल दोनच साइड असतात, बरोबर आहे. जेव्हा तिसरी साइड आली तर काय होतं बाळांनो? ट्रँगल तयार होतो. मग आता आपण जाऊ ट्रँगल कडे. ठीक आहे, चलो नाव राईट डाऊन हेडिंग, दॅट इज ट्रँगल. येस ऑर नो?
बताओ ससुरो, क्या बात कर रहे तुम भी, इधर आओ। इसको बोलेंगे हम ट्रायंगल। अब ये ट्रायंगल का मीनिंग क्या होता है? तो ट्रायंगल मतलब तीन साइड होंगे। अब तीन साइड होंगे तो ससुरे तीन एंगल होंगे, बरोबर आहे की नाही? ये डायग्राम को कहते हम ट्रायंगल। बाळांनो, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, त्रिकोणाला तीन साइड असतात अशा। किती साइड? तीन साइड असतात, बरोबर आहे? यस। बर, या तीन साइड त्याचबरोबर तीन अँगल असतात आणि तीन व्हर्टायसेस असतात, याला आपण व्हर्टायसेस म्हणतो। याला काय म्हणतो? व्हर्टायसेस म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? यस, ओके। तर हे व्हर्टायसेस झाले आपले, यस ऑर नो? यस। बघा आता, आता याच्यामध्ये अजून एक मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची। समजा मी असं केलेलं असेल, याचं मिनिंग काय होतं? या दोन रेषांना, या दोन बाजूवरती, या दोन साईडवरती मी असं दोन दोन रेषा ओढल्यात, याचं मिनिंग काय होतं? तर याचं मिनिंग असं होतं की बाळांनो, ह्या दोन साईड काय आहेत? कॉन्ग्युरंट आहेत। म्हणजे काय? इक्वल आहेत, म्हणजे सारख्या आहेत, त्याला मराठीत म्हणतो आपण एकरूप आहेत। कॉन्ग्युरंट आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत, अकॉर्डिंग टू लेंथ पण, ओके? तर त्या सेम असतील तर त्यांना म्हणायचं कॉन्ग्युरंट। आणि समजा असा असेल बाळांनो, तिन्ही लाईनला अशा रेषा असतील, तर याचं मिनिंग काय होतं? तिन्ही साइड्स इक्वल आहेत, तिन्ही साइड्स काय आहेत? कॉन्ग्युरंट आहेत, असं त्याचं मिनिंग होतं। कळालं? ओके। बर, अजून पुढे समजा कधी कधी काय करतं बाळांनो, याला तीन लाईनी, ह्याला तीन लाईनी करतं, याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग असं होतं की ही आणि ही साइड दोन्ही इक्वल आहेत। त्याचं मिनिंग कळणं गरजेचं आहे बाळांनो आपल्याला। काय मिनिंग होतं त्याचं? की ही साइड आणि ही साइड दोन्ही इक्वल आहेत। कळलं? ओके, यस। मग दोन्ही साइड त्या तुमच्या काय आहेत? इक्वल आहेत, असं त्याचं मिनिंग होतं, बरोबर आहे ना? राईट। बर, मग आता जाऊ थोडंसं पुढे। याला तीन साइड असतात, तीन अँगल असतात, तीन व्हर्टायसेस असतात। हा पॉइंट आपला क्लिअर झाला, बरोबर आहे? बर, आता मला सांगा, ह्या तिन्ही जे अँगल दिसतात ते तिन्ही अँगल सारखेच असतील का हो? इक्वल इन मेजर असतील का? ऑल these three angles of triangle are equal in measure. It is correct or wrong? Sometimes it is equal, but sometimes it is different. म्हणजे काय? कधी ते इक्वल पण असू शकतात, कधी ते मे बी इट्स इक्वल ऑर डिफरंट, म्हणजे असू पण शकतात, नसू पण शकतात। मग बाळांनो, याच्यावरनं अँगलवरनं याचे टाइप्स आले। मग अँगलवरनं टाइप्स कसे आले पहा आता। याचे टाइप्स कसे आले? ट्रायंगलचे टाइप्स, टाइप्स ऑफ ट्रायंगल, कंसात लिहिणार बाळांनो, अकॉर्डिंग टू एंगल। चलो, अकॉर्डिंग टू एंगल देर इज ट्रायंगल हॅज थ्री टाइप्स, ओके? हा, फर्स्ट टाइप काय असेल? ॲक्यूट अँगल ट्रायंगल। फक्त डायग्राम काढायचा, समजून घ्यायचा आपल्याला। फर्स्ट टाइप आपल्याला नोट नाही करण्याची गरज याच्यात। ॲक्यूट अँगल ट्रायंगल, जो पहिला टाइप येतो ना बाळांनो यांचा, तो असतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल। आता ॲक्यूट अँगल आपल्याला माहिती आहे, ज्याचं मेजरमेंट 90 पेक्षा कमी असतं त्याला ॲक्यूट अँगल म्हणतो, बरोबर आहे? मग पहा आता इथे पहिला प्रकार, ॲक्यूट अँगल ट्रायंगल। ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे आता तीन अँगल आपल्याला ट्रायंगल मध्ये असतात, बरोबर आहे? बर, तीन मध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे म्हणजे ऑल दीज थ्री अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री, देन इट इज सेड टू बी अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल। काय म्हटलं मी? काय म्हटलं बघा? ऑल दीज थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर लेस दॅन 90 डिग्री, देन इट इज सेड टू बी अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल। ओके, आपण इथं पहा काय लिहू, असं लिहू शकतो। समजा हा 60 डिग्री पण असू शकतो, है ना? हा 70 डिग्री पण असू शकतो,
हा 50 डिग्री पण असू शकतो, बरोबर आहे. फक्त या सर्वांची सम काय आली पाहिजे बाळांनो, तर सम ऑफ ऑल दीज अँगल ऑफ मेजर्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 180 डिग्री. इंटरनल इनर अँगल असतात हे, मी ते नंतर पॉईंट लिहून देईन, तेच काय तेवढं नाही आपल्याला हे पहा. तर याच्यातला कुठला तरी तुम्हाला ऑल अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री, मग आपण याला शॉर्टमध्ये काय म्हणू शकतो, ऑल अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे सगळेच्या सगळे तुमचे अँगल काय आहेत, 90 डिग्री पेक्षा लेस दॅन आहे, तर कमी येतं, म्हणून त्यांना म्हणणार आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तुम्हाला डायग्राम काढायची ते एक सेंटेन्स लिहायचे. ओके बर, याच्यामध्ये सेकंड टाईप येतो बघा. आता बघा सेकंड टाईप काय येतो, तर सेकंड टाईपचं मिनिंग असतं बाळांनो राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतं बाळांनो, एनी वन अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. याची कंडिशन काय, एनी वन अँगल, एनी वन अँगल, एनी वन अँगल इज इक्वल टू 90 डिग्री, देन इट इज सेड टू बी राईट अँगल ट्रायंगल. याची डायग्राम कशी असेल बाळांनो, पाहता याची डायग्राम अशी असेल. एक अँगल तुमचा काय पाहिजे, राईट अँगल पाहिजे, संपलं. हा याचा दुसरा प्रकार. अकॉर्डिंग टू अँगल्स, अकॉर्डिंग टू साइड्स पण आहे बरं. चलो कंप्लीट झालं. अकॉर्डिंग टू तुमच्या अँगलच्या याच्यानुसार ॲक्यूट अँगल ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, आणि थर्ड वन पाहता बाळांनो, थर्ड वन त्याचं नाव आहे, थर्ड वनचं नाव आहे ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. थर्ड वन पाहता ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल, कळालं पहा, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल बरोबर आहे. बर, आता हे ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल मध्ये पहा, एनी वन अँगल बघा, एनी वन अँगल is greater than, any one angle is greater than, बघा any one angle is greater than 90 डिग्री. बात खतम. डायग्राम कशी असेल पहा, सी एनी वन अँगल. बर, मग आता हे दोन तुम्ही असे जॉईन केले बाळांनो. ओके, तर हा आहे समजा 120 डिग्री, मग हे काहीतरी असणार आहेत पण लेस दॅन 90 डिग्रीच असणार आहेत. ते एकच अँगल त्यातला काय असेल, ग्रेटर दॅन 90 डिग्री. याला म्हणतो बाळांनो आपण ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. ओके, फक्त डायग्राम अंडरस्टँड करायचं. आता बाकी काही आपल्याला कन्सेप्ट याच्यामध्ये स्टडी करायचे नाहीत. फायनल सिलेबसमध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे. मग काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स, काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल्स, काउंटिंग ऑफ स्क्वेअर्स, असे आपल्याला क्वेश्चन मग पुढे आहेत. ओके, हे झालं यस. आता याच्यानंतर अँगलवरनं आपण काउंट केले. आता दुसरं असते बाळांनो साईडवरनं. काय, साईडवरनं, टाइप्स ऑफ ट्रायंगल अकॉर्डिंग टू साइड्स. बघा, अरे ये किधर से आ गया ससुरा. पहा, टाइप्स ऑफ ट्रायंगल अकॉर्डिंग टू साइड्स. अकॉर्डिंग टू साइड्स. ओके, चलो, टाइप्स ऑफ ट्रायंगल अकॉर्डिंग टू साइड्स. यस, ओके. बघा आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार पडतो त्याचं नाव आहे बाळांनो
इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल याचं काय मिनिंग असतं? इन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल संपलं. याचं शॉर्ट मध्ये तुम्ही काय म्हणू शकता? ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल संपलं. ऑल साइड्स आर इक्वल. मग आता ज्या ट्रायंगल मध्ये काय सर्वच्या सर्व साइड तुमच्या काय आता इक्वल आहेत त्यांना म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. जसं की बघा, ही साइड, ही साइड, ही साइड ए बी सी. हा, तर याला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. आता जर समजा बाळांनो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, पहा काय इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर याचे अँगल आहेत ना, टोटल अँगल 60 60 60 डिग्री असतात. हे स्टँडर्ड आहे आणि हे कंपल्सरी आहे. ओके, मी इथे लिहू शकतो ऑल अँगल्स आर 60 डिग्री इन मेजर. ओके, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे बघा. याला म्हणायचं बाळांनो इक्विलॅटरल ट्रायंगल. आले. आता दुसरा जो आहे तो दुसरा आहे आयसोस्कल ट्रायंगल. दुसरा काय आहे बघा, आयसोस्कल्स ट्रायंगल. आयसोस्कल ट्रायंगल. ओके, याचं मिनिंग काय आहे? टू साइड्स आर इक्वल. एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इक्वल. पहा याचं मिनिंग काय? एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर इक्वल. एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर इक्वल. ठीक आहे, एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर इक्वल. राईट. मग याचं मिनिंग काय असेल पहा. समजा ही आणि ही साइड इक्वल असेल पण ही नसणार आहे. हा ए बी सी. आता तुम्ही म्हणसाल मग अँगल इक्वल असेल का? नाही, अँगल इक्वल नसतील. या दोन साइडच्या समोरासमोरचे अँगल इक्वल असतात. म्हणजे हा अँगल जर समजा 30 40 60 70 डिग्री असेल तर या साइडचा सुद्धा 70 डिग्रीच असतो, असं त्याचं मिनिंग आहे. ओके. हा, पण थोडक्यात काय म्हणायचं, जर दोन साइड इक्वल असतील तर त्याला म्हणायचं आयसोस्कल ट्रायंगल. ओके, चलो. आता तिसरा टाइप काय तो पहा. आता तिसरा, थर्ड वन. ओके, थर्ड वन पाहता. थर्ड वन येईल बाळांनो स्केलन. स्केलन ट्रायंगल. ऑल साइड्स आर डिफरंट. ऑल साइड्स आर डिफरंट. याचं शॉर्टकट मध्ये काय म्हणू शकतो? एकही साइड इक्वल नाहीये. ऑल साइड्स आर डिफरंट. ऑल साइड्स आर डिफरंट म्हणजे काय बाळांनो? हे असं असं काही असू शकतंय है ना. ऑल साइड्स आर डिफरंट त्याला म्हणायचं स्केलन ट्रायंगल. आलं का लक्षात तुमच्या? काय म्हणायचं? स्केलन ट्रायंगल. येस ऑर नो? यस. ओके, स्केलन ट्रायंगल कंप्लीट झालं. बर, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय स्टडी करणार आहे तर याच्या पुढचा एकतर स्क्वेअरवाला क्वाड्रिलॅटरल चॅप्टर त्याचं बेसिक किंवा इम्पॉर्टंट आहे सर्कलचं बेसिक. सर्कलचं बेसिक इम्पॉर्टंट आहे. रेडियस काय असतं, डायमीटर काय असतं, कॉर्ड काय असतं, त्याला किती कॉर्ड काढता येतात आपल्याला याला म्हणजे सर्कलला, ते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळं सर्कलचं बेसिक होईल, क्वाड्रिलॅटरलचं बेसिक होईल आणि हे बेसिक झाल्याच्या नंतर मग आपण एक 3D डायग्रामचं बेसिक घेणार आहे. ओके, आहेत पुढे सांगेन तुम्हाला तिथं ते बेसिक घेणार आहे. क्लिअर झालं का तुमचं इथपर्यंत? बर, आता याच्यामध्ये लेक्चर संपल्याच्या नंतर तुम्हाला एक काम आहे बाळांनो सर्वांना. आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची लिंक आणि
आपल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवेल, त्याचबरोबर ॲपची लिंक पाठवेल, ते तुम्ही शेअर करायचे आहे सर्वांनी. ओके, आणि जेवढे मित्र असतील आता सर्वांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे बाळांनो. आता आपल्याला म्हणजे इंडेक्स प्रमाणे सिलेबस स्टार्ट करायचा आहे. बेसिक तर खूप झालं आपलं. मला असं वाटत नाही की ह्या बेसिकची म्हणजे परत आपल्याला घ्यायची गरज पडेल, पण चॅप्टरमध्ये घ्यावं लागतं हे तर नक्की आहे, तुम्हाला माहिती आहे. पण त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला लवकर समजायला लागेल ते बेसिक. बरोबर आहे? यस. ओके, बरं. त्याचबरोबर आता समजा तुम्ही 4थी स्टँडर्डमध्ये आहात, 4th स्टँडर्डमध्ये आहात, 4थीचे विद्यार्थी आहेत. 4th स्टँडर्डच्या व्यतिरिक्त समजा तिसरीचा कोणी विद्यार्थी असेल तर बाळांनो त्यांची पण क्लासेस सुरू झालेले आहेत, त्यांचं पण बेसिक चालू आहे. 4th झाला. 5th स्टँडर्ड नवोदयवाले कोणी विद्यार्थी असतील, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, कोणी असेल, त्यांना सांगा त्यांचा सुद्धा क्लास रेग्युलर सुरू झाला आहे. 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड स्कॉलरशिप, आणि 8वीला एक पण परीक्षा आहे बाळांनो, NMMS नावाची. तुमची जशी स्कॉलरशिप आहे तशी 7वीला स्कॉलरशिप आहे, आणि 8वीला गेल्यानंतर पुन्हा सेम स्कॉलरशिप आहे, ती NMMS नावाची परीक्षा आहे बाळांनो. तर ह्या सर्व म्हणजे 2री, 3री ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्लासेस रेग्युलर सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही वर्गाचा असो तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगू शकता. यस. ओके, आणि आपला नंबर काय बाळांनो? एक आहे तुमचा 90 21 10 10 29, दुसरा आहे 70 70 09 09 47. ओके, चला आलं लक्षात आता सर्वांच्या? बर, मग थांबू तिथे. ओके, डन. यस. ओके, चलो बाय बेटा, बाय. डन. यस, बाय. थँक यू.